सदा शिवाक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो धारी भौत जीवा नामाचा महिमा परमाद्भुतम त्यावरी कथा चारतम त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य श्रीवाचा बिंदू दावनाल पूर्ण भाळी सोतेज तिने निरोग जाणी ब्रह्मांड ईशा मदनांतकारी तुझवीन शंभो मज पूर्णतारी कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मजपूर्णकारी ओ भोला सब दुःख काटो मारा ओ भोला सब दुःख काटो भोला सब दुःख काटो ओ भोला सब दुःख काटो ओ भोला
आज गेली 3 दिवसापासून आपण महादेव मंदिर वाडीशेत या ठिकाणी महाशिवरात्री शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात। भगवान महादेव परमात्मा यांच्या लीलेचे वर्णन आपण आपल्या जीवनामध्ये उतरवून घेण्याचं काम या ठिकाणी करत आहात। या कथेचा आस्वाद आपण आज कथेचा 4था दिवस आहे। गेल्या 3 दिवसापासून भगवान शंकर परमात्म्यांचे विविध केलेली कार्य आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। विविध कथा सूतजी ऋषींनी शौनकादिक ऋषींना सांगितलेले जो कथा भाग आहे याचा आपण श्रवण केलेला आहे। आज कथेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवशी आपल्याला भगवान शंकर परमात्मा आणि माता पार्वती यांच्या विवाहापर्यंत कथा आज आपल्याला श्रवण करायची आहे। कथा हा सर्वसाधारण भाग नाही माईबाप। संतांनी वर्णन केलेलं आहे। कथा म्हणजे काय तर कथा म्हणजे कथा देवाचे ध्यान, कथा साधना मंडन, कथे ऐसे पुण्य नाही अनेक सर्वता। कथेसारखं पुण्य अनेक असणाऱ्या साधनामध्ये नाही। कथा देवाचं ध्यान, कथा देवाचं साधन आहे हो। किंवा कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, देतीचे उत्तम रजकनो वंदिता हो। ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, विराजमान झालेलो आहोत, त्या ठिकाणचा महिमा असा आहे। कथा त्रिवेणी संगम, भक्त नाम देव तिघांचा असणारा या ठिकाणी काय वास्तव्य आहे। भगवान शंकर परमात्म्याचं वास्तव्य तर आहेच, पण कथा श्रवण करण्याकरता माझा भोले बाबा या ठिकाणी 8 दिवस असणार काय करतो, हाजरी लावतो हो। कारण त्यांना सुद्धा कथा आवडते, म्हणून असा असणारा कथाचा या ठिकाणी महिमा आहे। काल आपण सती चरित्र पाहिलं। आज आपल्याला कथेचा पुढचा भाग या ठिकाणी श्रवण करायचा आहे। सुंदर असं सर्व असणाऱ्या तरुण मंडळ, सप्ताह कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व भावी भक्त, शिवभक्त यांच्या सहकार्याने अथक परिश्रमातून चालत असलेला हा सप्ताह आहे। प्रत्येकाचं या ठिकाणी सहकार्य आहे। माझ्या माता माऊल्या असणाऱ्या या ठिकाणी स्वयंपाकाचं काम करतायत, कथा श्रवण करण्याचं काम करतायत। मंडप जाण्यापासून ते महाप्रसादापर्यंत या ठिकाणी सर्वजण मोठ्या भक्तीने, मोठ्या भावाने माझ्या भगवान शंकर परमात्म्याचं नामस्मरण करतायत हो। एकदा का त्या भगवान शंकर परमात्म्याच्या मनाला छंद लागला ना मायबाप, मग आपल्याला जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरताही पडत नाही। आणि मनाला जर त्याच्या नामाचा छंद लागला तर मन सदा प्रफुल्लित राहतं महाराज। म्हणून भगवान शंकर परमात्म्याच्या एकदा पूजेचा, एकदा कथा श्रवण करण्याचा, एकदा त्याच्या नामाचा छंद मनाला जर लागला ना, माझ्या मनाला गो छंद, माझ्या
छंद माझ्या मनाला गो छंद नित्य आपल्या मनाला एकदा का छंद लागला की पुन्हा तो छंद आहे का नाही. लागली सी गोरी लाल चावले मान लागली सी गोरी तेजरे न सोडी ऐसे झाले. एकदा मनाला छंद लागला. हो बघा, ज्यांनी सर्वांगाचे कान करून असणार काय केलं, कथा श्रवण केली, त्यांना येणाऱ्या नंतर आपला काळा झाला की नंतर करमणार सुद्धा नाही. आणि ज्यांनी रपटप केलं त्यांना तसं काहीच वाटणार नाही, हे की नाही. म्हणून भगवान शंकर परमात्म्याचा नामाचा छंद, त्याच्या भक्तीचा छंद आपल्याला मनाला लागण्याकरता काय आहे, शिव महापुराण कथा आहे. हो म्हणून शिव शिव भोले, शिव शिव भोले, शिव शिव भोले. शिव शिव भोले, हर हर भोले. लागला तुझ्या नामाचा छंद मला, लागला तुझ्या नामाचा छंद मला, लागला तुझ्या तुझ्या विन मला करमत नाही, तुझ्या बिन मला करमत नाही. तुला पाहिल्याशिवाय देवा मला करमत नाही, तुला पाहिल्याशिवाय देवा करमत नाही. शिव शिव भोले, हर हर भोले म्हणा. शिव शिव भोले, हर हर भोले म्हणा. तुझ्या नामाचा छंद मला लागला, तुझ्या नामाचा छंद मला लागला, तुझ्या नामाचा छंद मला लागला, नामाचा छंद मला लागला, तुझ्या नामाचा छंद मला लागला, तुझ्या नामाचा छंद मला लागला. मनाला एकदा त्या भगवान परमात्म्याचा छंद लागला की मग तो भगवान परमात्मा सदैव आपल्या जवळ असावा वाटतो. आणि भगवान परमात्मा जवळ असण्याकरताच शिव महापुराण कथा श्रवण करावी लागते. काल आपण पाहिलेलं आहे सतीचरित्राचे असणार सर्व असणारी कथा आपण या ठिकाणी काय केलेली आहे, श्रवण केलेली आहे. आपल्याला आज भगवान शंकर परमात्मा आणि माता पार्वती यांचा विवाह या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सूतजी ऋषी, शौनिक ऋषीने सूतजींना प्रश्न विचारला, सूतजी, कथा श्रवण करत असताना, तुम्ही सांगितलेल्या कथा श्रवण करत असताना आमच्या मनाला अत्यंत आनंद होतो आहे.
सुधीजी सांगू लागलेले, तुम्ही सती चरित्र ऐकलं, तुमच्या मनाला भावलं. आता शंकर भगवान परमात्मा, माता पार्वती यांच्या असणाऱ्या विरहामध्ये ज्या वेळेस सतीनं असणारा त्या यज्ञाच्या ठिकाणी आहुती दिलेली आहे, भगवान शंकर परमात्मा एकांतवासामध्ये किती योग गेले, परंतु त्या ठिकाणी दोघांची भेट नाही. पण ज्या वेळेस सती मातेनं त्या ठिकाणी यज्ञामध्ये त्या कुंडामध्ये आपला देह अर्पण केला, त्यावेळेस भगवान शंकर परमात्म्याला बोलून दाखवलं होतं, देवा जरी मी आज असणाऱ्या या यज्ञामध्ये असणारे आहुती देते, तरी सुद्धा पुढच्या जन्मी तुम्हीच मला पती म्हणून मिळावं, भेटावं अशी माझी इच्छा आहे. किती युग जातील आणि किती राहतील हे काही सांगता येत नाही, पण देवा पुढच्या जन्मामध्ये तुम्हीच माझे पती व्हा. मी आता या ठिकाणी या यज्ञकुंडामध्ये माझे देहाची आहुती देत आहे, मला माफ करा, असं असणारे सतीने त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं होतं. विरहामध्ये शंकर भगवान परमात्मा प्रत्येक दिवस विरहामध्ये घालवत होते. आता काय करायचं असा विचार त्या ठिकाणी सर्व देवदेवतांना वाटू लागलं. या दोघांचा असणारा विरह आहे, या दोघांचं असणारं विलगीकरण झालेलं आहे, तर यांना एका ठिकाणी आणण्यासाठी काय करावं लागल असा विषय त्या ठिकाणी सर्व देवतेंच्या असणाऱ्या मनामध्ये आलेला आहे. भगवान शिवशंकर यांची असणारी पत्नी सती यज्ञाच्या स्थानामध्ये ज्यावेळेस आहुती दिली, त्यावेळेस भगवान शंकर परमात्म्याला दिव्य दृष्टीने त्यांना अनुभवायला आलं की मला एवढे युग झाले, एक दिवस सुद्धा असणारा मला सती माझ्या दृष्टीस पडली नाही. मनामध्ये संकोच आहे, मनामध्ये दुःख आहे. सदैव असणाऱ्या भगवान राम प्रभूंच्या ध्यानामध्ये महादेव शंकर भगवान परमात्मा आहेत, तरी सुद्धा देवाकडे मन आहे, पण मनामध्ये दुःख आहे. आणि या दुःखाचे असणारं समारोप करण्यासाठी देवाने त्या ठिकाणी सर्वांनी असणारी मीटिंग घेतली आणि नियोजन केलं. त्या ठिकाणी ब्रह्मदेव असताना नारदाला कथा सांगतायत, नारदा पार्वती मातेचे चरित्र अत्यंत श्रवणीय आहे, श्रवण करण्यासारखे आहे. तुला मी क्रमशः ही कथा सांगतो, तर काय कर, सर्वांगाचे कान करून या कथेचं श्रवण कर, असं नारदाला असणारे ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. भारतभूमीच्या उत्तर दिशेला आपली जी असणारी भारतभूमी आहे, त्याच्या उत्तर दिशेला हिमालय नावाचा एक पर्वतराज आहे. हिमालय पर्वत म्हणतो ना आपण, तो हिमालय नावाचा पर्वत आहे आणि तो पर्वताचा राजा असून सकल वैभवाने समृद्ध असा आहे. त्याच्या स्थावर रूपाचे वर्णन करून सांगताना ब्रह्मदेव असणारे नारदाला सांगतायत, तो विशाल पर्वत पूर्व आणि पश्चिमेला पार सागराला जाऊन भिडलेला आहे, अत्यंत रमणीय आहे. त्यावर विपुल असा वृक्ष परिवार असून फळाफुलांनी भरलेला, नटलेला, फुललेला, अनेक प्रकारचे पक्षी पशु त्या ठिकाणी काय करतात, गुणगान करतात. असा असणारा पवित्र हिमालयाच्या प्रदेशामध्ये अनेक जपी ऋषीमुनी साधक त्या ठिकाणी काय करतात, तपश्चर्या करण्याकरता येतात. असा चमत्कारी पूर्वक अशा असणारा तो पर्वत, हिमालय पर्वत, हा भगवान विष्णूचा अंश म्हटला जातो. असा असणारा पर्वत आहे. एकदा त्या हिमालयाच्या आपल्या
हिमालयाला वाटलं आपल्या कुळाचा काय व्हावा, उद्धार व्हावा, कुळ आपलं वाढावं, विस्तार व्हावा, या हेतूने विवाह करण्याचे ठरवले. कुणी? पर्वतराज हिमालयाने. आणि मग सर्व देवाने एकत्र येऊन त्या ठिकाणी पितर लोक होते, त्या पितरांची असणारी कन्या होती, त्या पितराकडे गेले आणि हिमालयाचा विवाहाचा त्या ठिकाणी प्रस्ताव त्या ठिकाणी मांडलेला आहे. तुमची असणारी मेनका नावाची कन्या हिमालयाला द्या, असं सर्व देवतांनी त्या ठिकाणी आग्रह धरला. आणि आग्रह धरून त्या ठिकाणी भगवान शंकर परमात्म्याचं हिमालय आणि कोण मेनका यांचा विवाह त्या ठिकाणी काय झाला, संपन्न झाला. मायबाप, कशामुळे पर्वतराज हिमालयानं या ठिकाणी विवाह करतोय, तर आपल्या कुळाचा विस्तार व्हावा म्हणून करता. आपल्याला सुद्धा वाटत असतं की आपण ज्या वेळेस असणारा आपला विवाह होतो, विवाह करण्याचं कारण काय, तर आपल्या कुळाचा विस्तार व्हावा, यासाठी पर्वतराज आणि पितरांची कन्या मेनका यांचा विवाह संपन्न झाला. आणि विवाह संपन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी हिमालयाला भेटण्याकरता स्वतः असणारे ब्रह्मदेव त्या ठिकाणी गेलेले आहेत. हिमालयाच्या दरबारामध्ये ब्रह्मदेव गेले आणि ब्रह्मदेवाने असणारा त्या ठिकाणी हिमालयाला बोलायला सुरुवात केली. हिमालय, तुला कोणती असणारी अगोदर सूचना न देता मी तुझ्याकडे भेटायला आलो. त्याचं कारण म्हणजे बऱ्याच दिवसापासून मनामध्ये माझी असणारी शंका होती आणि ती असणारी शंका आज निरसून गेली. शंकेचं निरसन झालं. तुझा आणि मेनकेचा विवाह झाला. आता एक गोष्ट नक्की झाली, जो युगानुयुग असणारा भगवान शंकर परमात्मा आणि माता पार्वती यांचा विरह आता संपुष्टात येणार आहे. ब्रह्मदेव असणारे कोणाला बोलतायत? हिमालय पर्वताला बोलतायत. आणि देवा, तुमचं म्हणणं, तुमचं बोलणं मला समजलं नाहीये, तुम्ही काय बोलताय हे समजत नाहीये. त्यावेळेस ब्रह्मदेवाने सांगितलं, हिमालया, अरे तुझ्या आणि मेनकेच्या पोटी साक्षात जगदंबा अवतार घेणार आहे. जगदंबा म्हणजे कोण? आदिमाया शक्ती, जिला अनादि म्हटलं गेलं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, त्या ठिकाणी अनादि निर्गुण प्रगटली भवानी, जी प्रकट होणारी असणारी भवानी आहे, ती तुमच्या असणार आहे. कुणाच्या? हिमालय आणि मेनकाच्या पोटी जन्माला येणार आहे. तेव्हा हे हिमालय, तू काय कर,
उमादेवीचं असणारं वरदान प्राप्त करण्यासाठी, त्या जगदंबेचं वरदान प्राप्त करण्यासाठी तिची असणारी पूजा कर, तपश्चर्या कर. हिमालयानं घरी जाऊन आपल्या असणाऱ्या पत्नीला मेनकाला सांगितलं, मेनका, ब्रह्मदेवानी सांगितलेलं आहे की आपल्या पोटी असणारी आदिमाया शक्ती जगदंबा भवानी आपल्या पोटी जन्म घेणार आहे. तेव्हा आपल्याला देवीची तपश्चर्या करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी हिमालय आणि मेनका देवी असणारं उमादेवीचे असणारे तपश्चर्या त्या ठिकाणी करतायत. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. 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 हो, माझी असणारी जगदंबा आदिमाया शक्ती आपल्या पोटी जन्माला घेणार आहे. मेनका, एवढा आनंद झाला मायबाप हिमालय आणि मेनकेला. साक्षात देवी आपल्या पोटाला जन्माला येणार आहे, आपल्या घरी येणार आहे. आनंद झाला आणि तपश्चर्या करायला सुरुवात केली. ब्रह्मदेवानी सांगितलं, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. चला देवीची काय करू, उपासना करू, देवीला शरण जाऊ. सर्वमंग मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमस्तुते. हे देवी, आम्ही तुला शरण आलो आहोत. आमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्याचे असणारे तू आमच्यावर कृपा कर. असं म्हटल्याबरोबर ब्रह्मदेव हिमालय पर्वताने मेनका राणी या ठिकाणी माझ्या असणाऱ्या जगदंबेला नमस्कार करतायत. तेवढ्यामध्ये येत असणाऱ्या त्या ठिकाणी देवी प्रकट झाली. दिव्य भव्य दिव्य अशा रत्नजडित रथात बसलेली होती. तिच्या मुखावरील आणि अंगकांतीवरील तेज हे कितीतरी असणारं कोटी सूर्याचं होतं. एवढी असणारी दिव्य कृत आकृती त्या ठिकाणी समोर आली. हिमालय पर्वत मेनकेला ब्रह्मदेवांना काहीही दिसेना गेलं. ब्रह्मदेवानी आणि सर्वांनी सांगितलं, देवी तुझं असणारे हे रूप आम्हाला आमच्या डोळ्यामध्ये काय होतंय, दिसतंय, आम्हाला दिसत नाहीये. तर काय कर, आम्हाला तुझं दर्शन होईल असं रूप आम्हाला दाखव देवी. आणि त्यावेळेस असणार तेव्हा त्या देवीने आपले तेजोमय दर्शन आवर्ते घेतले आणि सौम्य रूपात सर्वांसमोर आली. तिचे रूप पाहून सर्वांनी तिच्या नावाचा जय जयकार केला. बोला जगदंबा माता की. तिच्या चरणावर भावपुष्प अर्पण केले. तिला वंदन करून सर्वांनी तिची प्रार्थना केली. हे अंबे, तू दक्ष कन्या होऊन भगवान शिवांचे मन जिंकलेस, त्यांची अर्धांगिनी होऊन राहिलीस. आता त्या सदाशिवासोबत अनेक प्रकारच्या लीला केल्यास. पण हे देवी, तू जेव्हा तुझा तो अवतार संपवलास तेव्हापासून आमचे भगवान शंकर शिवशंभू तुझ्या असणाऱ्या वियोगामध्ये दुःख कष्टी आहेत. त्यांना दुःख प्राप्त झालेलं आहे. तेव्हा हे देवी, तू आता एका नव्या अवताराच्या रूपाने पुन्हा प्रकट हो आणि या अवतारामध्ये आदिनाथांची पत्नी होऊन तू त्यांना सुखी कर. तुम्हा दोघांना परत एका रूपामध्ये आम्हाला सर्वांना पाहायचं आहे. आई, तू काय कर, पुन्हा जन्माला ये आणि
आमचा असणारा उद्धार कर. अशा शब्दात श्रीहरी आणि अन्य देवतांनी केलेली प्रार्थना ऐकून भक्त वत्सलता संकट निवारिणी सौख्यदात्री देवी आम्हा सर्वांना अभिवचन देत म्हणाली. ब्रह्मदेव नारदाला सांगतात की हे समस्त भक्तांनो, तुम्ही आता निश्चिंत राहा, कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. राजाच्या घरी मी त्यांची कन्या म्हणून काय होईल, प्रगट होईल. देवीचे ते अभिवचन ऐकले आणि आम्हाला परमसंतोष झाला, आम्हाला आनंद झाला. ब्रह्मदेव नारदाला सांगतात, भगवान शंकर भगवान परमात्मा आणि माता पार्वती यांचा वियोग आता काय होणार आहे, संपुष्टात येणार आहे. सर्वांना सुख वाटू लागलं, सर्वांना सुखावून त्या ठिकाणी ती देवी अंतर्धान पावली. महाराज नंतर घरी आल्यानंतर हिमालय आपल्या असणाऱ्या पत्नीला मेनका राणीला म्हणू लागला, हे बघ, कोणतेही असणार आपल्याला जर चांगली गोष्ट एखादी पाहिजे असेल, मिळावी अशी वाटत असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, देवाची भक्ती करावी लागेल. आपण देवीला प्रार्थना केल्याबरोबर देवी समोर आली, आपल्याला दर्शन दिलं. पण त्या देवीनं आपल्या पोटी लवकरात लवकर जन्म घ्यावा यासाठी मेनका तूही काय कर, त्या भगवतीची उपासना सुरू कर. आणि मग मेनका देवी त्या ठिकाणी वर प्राप्तीसाठी उपासना करू लागली. मायबाप दररोज असणार त्या भगवतीची सेवा करायची, दररोज पूजा करायची. कारण एखादी गोष्ट प्राप्त होण्याकरता देवाची भक्ती करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण देवाची भक्ती करत नाही तोपर्यंत देव आपल्यावर कृपा करत नाही. म्हणून जरी असणारा आपल्या पोटी जगदंबा येणार असेल तरी सुद्धा आपलं अंतःकरण पवित्र करण्यासाठी आपल्याला भक्ती करणं काम आहे. कारण भक्तीनं असणारा देह काय होतो, पवित्र होतो. हो, नामानं देह काय होतो, पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अखंड असं भगवंताचं नामस्मरण केल्यानं पवित्र देह होतो. म्हणून पवित्र तुझी कुश बनवण्याकरता तुला मेनका काय करावं लागल, त्या देवीची उपासना करावं लागल. म्हणून तुला पुजली अंतकरणात देहाच्या दुर्नावर, माझ्या इमानदारी भक्तीच फुलग देवी वाहतो मी तुझ्या चरणावर. माझ्या इमानदारी भक्तीच फुलग देवी वाहतो मी तुझ्या चरणावर. हे जगदंबे भक्तीच फुलग देवी वाहतो मी तुझ्या चरणावर. होतो माझ्या मनाला आनंद, तुझाच सुटला भाव भक्तीचा सुगंध.
आहे की नाही? भक्ती देवीची असणारी मेनका त्या ठिकाणी करू लागलेली आहे. पुरुष मंडळ तुम्ही जर समोर आलात ना तर बरं होईल बघा. पाठीमागे बसलात तिकडे माझं लक्ष तुमच्याकडे येते. पाय लांबून बसा या. कारण आपण या ठिकाणची कथा सर्व भक्तिसाद या चॅनलच्या माध्यमामधून सर्व महाराष्ट्रभर या ठिकाणी लोक पाहणार आहेत. जे पाहणार आहेत ते लोक म्हणतील मंडपामध्ये माणसं नाहीत, बाहेर माणसं दिसायला लागली. ठीक आहे नाही? म्हणून करता आपण सर्वांनी समोर येऊन बसावं. नम्र विनंती आहे. स्वयंपाकाकडे जे मंडळी आहे, स्वयंपाक झाला असेल तर त्यांनी सुद्धा समोर येऊन बसण्याचं काम करावं. मेनकारांनी भक्तीला असणारे त्या ठिकाणी लागलेले, माझ्या भगवतीचं असणारे भक्ती करू लागलेले आहे. मेनका राणीने जवळपास शिव अंबिका व्रत हे 1-2 नाही महिला मंडळ. मेनका राणीने जगदंबा आपल्या पोटाला यावी म्हणून अंबिका व्रत 1-2 वेळेस नाही तर 27 वर्ष मनोभावे केलं. किती वर्ष? 27 वर्ष. आपण एखादं व्रत जर करत असाल तर आपण लगेच म्हणतो पशुपती व्रत असेल, सोमवारचं व्रत असेल, हे की नाही? हो. आणि करत असताना आपण म्हणतो कधी संपत आहे की. पण माझ्या असणाऱ्या मेनका हिमालयाची पत्नी असणारी तिनं किती 27 वर्ष असणारं व्रत केलेलं आहे. आणि एके दिवशी ती माय आहे भगवती तिच्यावर प्रसन्न झाली. तिने मेनकेचे दर्शन दिले. तुला तुझ्या मनामध्ये काय इच्छा आहे माग, असं कोण म्हणते? भगवती माता. असं म्हटल्यानंतर तेव्हा मोठ्या विनम्र भावाने आपला असणारा पदर पसरून त्या ठिकाणी देवी तुझ्या कृपेने माझ्याकडे सर्व काही सुख आहे. कोण म्हणते? मेनका बोलू लागली. तुझ्या कृपेने माझ्याकडे ऐश्वर्य परिपूर्ण आहे. पराक्रमी शतपुत्र लाभावेत आणि तुझ्या कन्याच्या रूपाने, तूच कन्याच्या रूपाने माझ्या पोटी जन्म घ्यावास अशी माझी इच्छा आहे. मेनकेने आपलं असणार मनामध्ये असलेली इच्छा त्या ठिकाणी सांगून टाकली. तेव्हा मेनाची ती आराधना, तिची भक्ती, तिची व्रताची पुण्याई आणि नियोजित ईश्वरी संकेत सारे विचारात घेऊन देवीनं मेनकास तथास्तु म्हटलं, वर देऊन टाकला. त्या देवीच्या शुभ आशीर्वादामुळे मेनकास एक पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले मैनाक नाव ठेवले. मेनकाचा पुत्र मैनाक. आणि हिमालयाने त्या प्रथम पुत्राचा जन्मोत्सव आपल्या नगरीत मोठ्या थाटामाटाने साजरा केला. मेनाचा हा पुत्र मैनक अत्यंत पराक्रमी आणि बलवान होता. मग अशा पराक्रमी आणि बलवान असणाऱ्या पुत्राचा असणारा विवाह त्या ठिकाणी हिमालयाने मेनकेनं एक नागकन्येशी लावून दिलेला आहे. सर्वांना आनंद झाला. बघता बघता ही बातमी सर्व असणारे त्या नगरामध्ये पसरली. कोणती? मेनकेच्या भक्तीला वर प्राप्ती झाली. माता भगवतीने त्या ठिकाणी वरदान दिलेलं आहे. म्हणून त्याकरता जी असणारी भगवती माता आहे ती सुरुवातीला असणाऱ्या हिमालयाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. कुणी? भगवती मातेनं, भवानी मातेनं प्रवेश केला. आणि प्रवेश केल्याबरोबर मग तो हिमालय पर्वत असा दिसू लागला, सुंदर, सुजलाम सुफलाम, एवढा छान असणारा हिमालय पर्वत दिसू लागला. लोक बोलू लागले, अरे हिमालय तब्येतीने एवढा चांगला नव्हता. बापू महाराजासारखाच असा होता, वाळलेला.
आणि या 4-8 दिवसात सप्ताह सुरू झालाय तसं कसं काय चांगला दिसायला लागलाय की असं लोकांना वाटू लागलं. हिमालयाच्या जीवनामध्ये बदल झाला. सात्विक वृत्ती, आनंद मनाला स्फुरण येऊ लागलं आणि तेच असणारी भगवती माता हिमालयाच्या शरीरामधून एके दिवशी मेनका मातेच्या असणाऱ्या त्या मेनका मातेच्या जवळ एक दिवशी गुप्त रूपाने त्या ठिकाणी राहिलेली आहे. मेनकेला सुद्धा आनंद वाटू लागला. महाराज, माझ्या असणाऱ्या हृदयामध्ये, माझ्या असणाऱ्या पोटामध्ये कोणीतरी प्रवेश केला असं तिला वाटू लागलं. आणि मेनका आनंदित आहे. लोकांनी विचारायला सुरुवात केली, मेनका तुझ्या चेहऱ्यावर तेज दिसू लागले, तुला आनंद झालेला आहे. आणि त्यावेळेस मेनकेनं सर्व असणाऱ्या त्या नगरवासीयांना सांगितलं, देवाचं तर बाकीत आहे, परंतु माझ्या तपश्चर्याला बाळून किंवा माझ्या भक्तीला बाळून मला माझ्या पोटी असणारी कोण जगदंबा माता प्रकट होणार आहे. सर्वांना आनंद झाला. सर्व देवांना सुद्धा आनंद झालेला आहे. आणि त्या माया भगवतीनं त्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. कुणाच्या? मेनकाच्या पोटी जन्म घेतलेला आहे. जन्म हा मेनकाच्या पोटी फक्त सांगितला महाराज, पण या ठिकाणी शिवमहापुराण कथाकार व्यासजी सांगतायत एवनी संभव काय झाला, जन्म झालेला आहे. आपल्या समोर असणारी ती आदिमाया शक्ती समोर पाहिली आणि मेनिकेला एवढा आनंद झाला. मूल आपलं पाहिलं, किती असणाऱ्या माझ्या माता भगिनींना त्रास होऊ द्या. ते अगोदर काय म्हणतात, प्रसूती झाल्यानंतर काही नको मला, माझं काय करा, अगोदर बाळ दाखवा. हो महाराज, तसं मेनका असणारे त्या ठिकाणी बाळाला त्या असणाऱ्या जगदंबेला जवळ घेतलेलं आहे, चरणाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि चरणाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी सर्व त्या नगरामध्ये आनंद आहे. राजाला असणार हिमालय पर्वताला ही बातमी सांगण्याकरता एक असणारी त्या ठिकाणची दासी गेलेली आहे. ओ हिमालय पर्वत, अहो ऐकलं का, तुम्हाला कन्या रत्न प्राप्त झालंय. बघा, तेव्हापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मुलगी ही आदिमाया शक्तीचं रूप म्हणून म्हटलं जातं माईबाप. पण कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये मुलीचा तिरस्कार करणारे लोक जास्त झाले महाराज. आम्हाला मुलगी नकोय, आम्हाला मुलगा पाहिजे, आम्हाला वंशाचा दिवा पाहिजे, अशी लोकांची भावना झाली. पण साक्षात मुलगी म्हणजे कोण आहे, आदिमाया शक्ती, त्या भगवतीचं पार्वतीचं रूप आहे माईबाप. म्हणून करता आपण जर पाहिलं, बघा, जर मागच्या 10-5 वर्षामध्ये 5-25 वर्षामध्ये जर आपण जर गर्भपात केला नसता, मुलीला जर जन्माला येऊ दिला असतं, तर आज आपले मुलं बिन लग्नाची राहिली नसते. आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी धावती लवकरी, कृपा करी माझ्यावरी धावती लवकरी. आई गोंधळाला माझ्यावरी धावती लवकरी. आई कृपा करी
ठिकाणी जन्माला आलेले आहे आणि सर्व लोकांना आनंद झाला मायबाप. हिमालय पर्वताकडे एक स्त्री असणारी गेली निरोप सांगायला, तुम्हाला कन्या रत्न प्राप्त झालं. किती आनंद होता मायबाप. मुलीच्या असणारा मुलगी झाली म्हणून आनंद व्यक्त करायचे. आणि आता काय रोग लोकांना झाला की मुलगी झाली की थोबाड वाकडं करतो. मुलगी ही कोण आहे? लक्ष्मी आहे, अधिमाया शक्ती आहे. मुलगी ही 2 कुळाचा उद्धार करणार हे व्यक्तिमत्व आहे. मुलगी हे मायेचं पांघरुण आहे. मुलगी हे मायेची छाया आहे. माया म्हणून मुलगी जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. ज्यांना मुलगी नाही ना, बघा, आई मला मारू नको ग, बाबा मला मारू नका व, मी तुमची लाडली. आई मला मारू नका व, मी तुमची लाडली. बाबा मला मारू नका व, मी तुमची लाडली. आई मला मारू नको ग, मी तुमची लाडली. बाबा मला मारू नका व, मी तुमची लाडली. जाऊन घडविले तसे शिवबाला, जाऊन घडविले तसे शिवबाला, जाऊन घडविले तसे शिवबाला, जाऊन घडविले तसे शिवबाला. ही माईने नाही अडविले तुला, ही माईने नाही अडविले तुला. रणामगतीची धावली, रणामगतीची धावली. मी तुझी लाडली. आई मला मारू नको ग, तुझी लाडली. बाबा मला मारू नका व, आई मला मारू नको ग, मी तुझी लाडली. बाबा मला मारू नका व, मी तुमची लाडली. लावी नदी ताई कोण घरी जीवा, लावी नदी ताई कोण घरी जीवा. तुम्ही का मधला जन्म हा द्यावा, तुम्ही का मधला जन्म हा द्यावा. माझी नाच मोदळी गायली, तिने नाचलता गायली. मी तुझी लाडली. आई मला मारू नका व, मी तुझी लाडली. बाबा मला मारू नका व, मी तुमची लाडली. आई मला मारू नको ग, मी तुझी लाडली. बाबा मला मारू नका व, मी तुमची लाडली. तुमची लाडली, तुमची लाडली. आई मला मारू नको ग, मी तुझी लाडली. बाबा मला मारू नका व, मी तुमची लाडली. गर्भामधून आईच्या पोटामधून त्या ठिकाणी आपल्या बाबाला आपल्या आईला आवाज देते मायबाप ते, पण स्वार्थानं गुरफटून गेलेले आपण ते असणाऱ्या चिमुकल्या बाळाचा त्या ठिकाणी आपण हत्या करतो मायबाप. अरे आपल्या पायाखाली एखादी जर मुंगी आली किंवा एखादा असणारा मुंगळा आला, एखादा किडा आला तर किती वेदना होतात त्याला. आणि साक्षात असणाऱ्या त्या देवीला, साक्षात असणाऱ्या त्या लक्ष्मीला तुम्ही असणारा तिला या ठिकाणी जग दाखवण्याच्या अगोदरच तिला तुम्ही त्या असणाऱ्या गर्भामध्ये मारून टाकताय. लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि त्याची असणारे हे केलेलं पाप तुम्हाला आत्ता फेरावं लागतं. आता आपल्याला मुलगी मिळत नाहीये, त्याचं कारणच आहे. बघा, ज्यांना मुलं आहेत ते प्रत्येक एका दिवशी गावाला चालले. कुणाकडं? ज्यांच्याकडे मुली त्यांच्याकडं बळत. राम राम. बरेच दिवस झाले भेटच झाली नाही म्हणून आलो. ती म्हणतो
आम्हाला अजून 4-5 वर्षी लग्न करायचे नाही, तुम्ही जाऊ शकता. कशामुळे झालं? हे साक्षात लक्ष्मीला अपमान लक्ष्मीचा केल्यामुळे हे आपल्यावर वेळ आली. म्हणून कन्यारत्न झालं हिमालयाला, आणि हिमालयाने स्वतःच्या असणाऱ्या गळ्यातली असणारी सोन्याची चैन असणारी त्या कुणाला, जो असणारा आनंदाचा असणारा असा आनंद सांगण्याकरता आलेली माता भगिनी, तिला तो हार देऊन टाकला महाराज. मुलगी झाली म्हणून किती आनंद झाला होता. मुलगीच नव्हती तर ती साक्षात कोण होती? देवी होती, जगदंबा होती, भवानी होती. माता पार्वती त्या ठिकाणी जन्माला आली, आणि आल्यानंतर मग राजानं त्या हिमालय पर्वतराजानं त्या ठिकाणी आयोजन केलं. कशाचं? माझ्या भगवतीचं असणारं नामांकन करण्याचं आयोजन केलं महाराज. काय नाव ठेवायचं? आणि त्या ठिकाणी त्या माझ्या असणाऱ्या भगवती मातेला पाळण्यात टाकलेलं आहे. सर्वजण त्या ठिकाणी काय करतात? पाळणा म्हणताय. हो, जो बाळा जुरे, जो बाळा जुरे, जो बाळा जुरे, जो. सर्वांना एवढा आनंद झालेला आहे. पाळणा त्या ठिकाणी हालत आहे, आणि त्या असणाऱ्या भगवती मातेचं असणारं नामकरण करण्यात आलं. तिला नाव दिलं काली माता, तारा, महाविद्या, भवानीश्वरी, भैरवी, विद्या, मातंगी, अनेक सुंदर सुंदर नाव ठेवण्यात आले. त्या बालिकेला स्वकीय जन कोणी तिला उमा म्हणू लागले. काय म्हणू लागले? एखाद्याचं असणारं टोपण नाव असतं ना, नाव जरी अक्षदा असलं तर तिला काय म्हणतात? छकुली. तसं नाव तिचं कालीमाता भवानी, परंतु तिला काय म्हणू लागले? उमा म्हणू लागले. आकाशामधला चंद्रमा कलेकलेनं वाढत जातो, तशी दिवसेंदिवस असणारी ती जगदंबा भवानी माता सुंदर दिसू लागली. मायबाप, त्या जगदंबेच्या वास्तव्यानं त्या ठिकाणी सहवासानं जणू काही हिमालयामध्ये स्वर्ग अवतरलाय असा स्वर्गीचा आनंद त्या ठिकाणी वाटू लागला सर्वांना. आनंदी आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. बालपणापासूनच असणार त्या असणाऱ्या जगदंबे मातेला, त्या उमा मातेला मुलीबरोबर खेळण्याची आवड नव्हती. मायबाप, हो, तिला लहानपणापासूनच देवाची आवड होती. सारखी असणारी देवाला काय करायची? देवाची तपश्चर्या करायची महाराज. कारण तिचा जन्मच असणारा कशासाठी होता? भगवान शंकर परमात्म्यासाठी ती जन्माला आलेली होती. म्हणून त्या ठिकाणी मुलीकडे खेळायच्या, बागडायच्या, पण जगदंबा ती असणारी आदिमाया शक्ती कधी त्यांच्या बरोबर खेळायला गेली नाही. घरामध्येच असणार देवाची असणारी पूजा मांडायची आणि देवाची पूजा करत बसायची. अत्यंत अल्प काळामध्ये तिने सर्व विद्या, कला, कौशल्य मोठ्या आत्मसात केल्या होत्या. तिच्या वास्तव्याने हिमालयाच्या घरी जणू एक चैतन्य वावरत होतं, चैतन्य स्वरूप हिमालयाला आलं होतं. ती आपल्या जणू एक अंगीच्या सद्गुणाने माई पित्याची अत्यंत लाडकी झाली होती. आई वडिलांना एकदम आनंदी करून त्या असणारं उमेनं टाकलं होतं. आता उमा असणारी 10-12 वर्षाची झाली, आणि हिमालय आणि नारद दोघ जण त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. पहिल्या काळी बरं का मामा, काय करायचे? मुलगी 8 वर्षाची 9 वर्षाची झाली की विवाह करून टाकायची. नारद त्या ठिकाणी हिमालयाच्या घरी आलेला आहे आणि हिमालयाला सांगतोय,
हिमालय, खरं तू भाग्यवान आहेस. तुझ्या घरी साक्षात देवी भगवतीने कन्याच्या रूपाने अवतार घेतलाय. चंद्रकलेप्रमाणे ती असणारी वाढू लागली आणि वाढत वाढत ती असणारी आता किशोर वयामध्ये आलेली आहे. आता आपण ज्या कार्यासाठी या जगदंबाचा असणारा अवतार झालेला आहे ते कार्य आपण करायला पाहिजे असं त्या ठिकाणी वाटू लागलेलं आहे. इकडे शंकर भगवान परमात्मा जन्म झाला की त्यांचंही मन कसं झालं, कासावीस होऊ लागलं. त्यांनाही ध्यानामध्ये मन लागत नव्हतं. आणि मग एक दिवशी शंकर भगवान परमात्म्याने काही आपले निवडक असणारी गण सोबत घेतले आणि हिमालय पर्वताच्या पायथ्याशी तपश्चर्या करण्यासाठी आलेले आहेत. ज्या वेळेस त्या ठिकाणी आले त्यावेळेस हिमालयाला समजलं की भगवान शंकर परमात्मा साक्षात भोले बाबा आपल्या पायथ्याशी वास्तव्य करण्याकरता आलेले आहेत. त्या ठिकाणी हिमालय गेला आणि देवाला नमस्कार केला. देवा, माझ्यासारख्या पामराच्या या ठिकाणी नगरामध्ये तुम्ही आलात, माझं भाग्य आहे. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या भगवान शंकर परमात्मा हिमालयाला बोलू लागले, हिमालय, मी या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी आलेलो आहो. मला तुझ्या गावातील तुझ्या नगरातील लोकांकडून कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घे. आणि त्यावेळेस हिमालय म्हणतो, हे भोले बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. आमच्या नगरामधून, आमच्या गावामधून, आमच्या कुटुंबाकडून तुम्हाला कोणत्याच प्रकारचे असणारा त्रास होणार नाही याची असणारी दक्षता मी घेतो. हिमालयाने असणारा त्या ठिकाणी काय केलं, सर्वत्र आपले असणारे दूत त्या ठिकाणी ठेवलेले आहेत भगवान शंकर परमात्म्याच्या असणाऱ्या देखभालीसाठी. आणि हिमालयाला घरी आला आणि घरी आल्यानंतर आपल्या असणाऱ्या पत्नीला मेनकेला सांगू लागला, मेनका, हे मेनका, इकडे ये ना. काय हो, अगं ऐक ना, सांगा तर खरे. त्यावेळेस असणारे ते हिमालय सांगतोय, मेनका, हळूहळू जात सांगू लागला, मेनका, शंकर भगवान परमात्मा आपल्या असणाऱ्या नगरामध्ये आलेले आहेत. दुसऱ्या दरवाजेमध्ये जगदंबा माता उमा दरवाजाच्या त्या असणाऱ्या दरवाजात उभा राहून ऐकत होते. शंकर भगवान परमात्मा आपल्या नगरामध्ये आलेले आहेत, आपण उद्या चल दर्शनाला जाऊया. आणि मग हिमालय आणि मेनका त्या ठिकाणी दर्शनाकरता दुसऱ्या दिवशी निघालेले आहेत. आणि त्या असणाऱ्या उमेनं जगदंबे मातेने सुद्धा काय केलं, मला पण यायचंय, मी पण दर्शनाला येणार आहे असं म्हणून असणारे तिघ जण मिळून कुठं भगवान शंकर परमात्म्याच्या दर्शनाला गेलेले आहेत मायबाप. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी देव असणारे ध्यानामध्ये आहेत, ध्यान करत आहेत. हिमालय राजनं त्या राजानं असणारा आवाज दिला, भोले बाबा, मी या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहे. भगवान शंकर परमात्म्याने जसे डोळे उघडले तसे कोण, मेनका, हिमालय पर्वत आणि भवानी माता जगदंबा त्या ठिकाणी समोर दिसली. दिसल्याबरोबर लगेच असणारे शंकर भगवान परमात्म्याने डोळे झाकून घेतले. हिमालय, ठीक आहे, दर्शनाला आलास ना, दर्शन घे, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. देवा, न विचारताच मी माझ्या असणाऱ्या पत्नीला आणि माझ्या मुलीला मी तुमच्याकडे दर्शनाला घेऊन आलो, माफ करा. ठीक आहे असं कोण, भगवान शंकर परमात्मा बोलले. दर्शन घेतलं आणि थोडस बाहेर गेले. भगवान शंकर परमात्म्याने हिमालयाला आतमध्ये बोलवून घेतलं आणि सांगितलं, हिमालय, तुम्ही दर्शनाला आलात, चांगली गोष्ट आहे, पण उद्यापासून
तुमच्या असणाऱ्या मुलीला दर्शनाला घेऊन यायचं नाहीये. हिमालय होता, तत्वज्ञानी होता, ज्ञानवान होता, ठीक आहे. शब्द दिला महाराजांनी, घराकडे निघून आले. घराकडे निघून आल्यानंतर घरी असणारा हिमालय आपल्या असणाऱ्या मेनकेला सांगू लागला, अगं तुम्ही पुढे आलात ना, त्यावेळेस शंकर भगवान परमात्मा म्हटले, तुम्ही दर्शनाला दोघं जण या, पण तुमच्या कन्येला आणू नका. का बरं? कारण भगवान शंकर परमात्म्याला संसारामध्ये रसच नव्हता. त्यांना सर्व ज्ञान होतं की आता काय होणार आहे, आपला विवाह होणार आहे, पण मला संसारामध्ये गोरपाटायचं नाहीये, मला संसारात पडायचं नाही, असं शंकर भगवान परमात्म्याची मत होतं. परंतु त्या ठिकाणी ही घटना असणारी सांगितली आणि सांगितल्यानंतर जगदंब मातेने ते ऐकली आणि ऐकल्यानंतर मनाला दुःख झालं. कारण आता असणारी ती असणारी जगदंबा उमा 10-12 वर्षाची असणारी झालेली होती. तिला सर्व गोष्टी कळत होत्या. आणि अंतःकरणामध्ये असणारे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे, देवा तुमचा आणि माझा विरह किती युगापासून आहे, तुमच्यासाठी मी या ठिकाणी काय झालेले आहे, जन्माला आलेले आहे. आणि तुम्ही जर माझा जर तुम्ही असणारा त्याग करत असाल तर हे बरोबर नाही देवा, हे की नाही. म्हणून त्या ठिकाणी मनामध्ये दुःख आहे. त्या ठिकाणी मनामध्ये दुःख आहे. आता काय करावं देवा, किती युग झाला आपला असणारा विरह आहे, आणि मी फक्त जन्माला जर आले असेल तर कशासाठी आले असेल, तुझ्यासाठी मी जन्माला आले देवा. सांगाया शिवाला भोळ्या शंकराला, सांगाया शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी हे देवा, तुझ्यासाठी आले दर्शनाला शंकरा, तुझ्यासाठी आले दर्शनाला हे महादेवा, तुझ्यासाठी आले दर्शनाला. सांगाया शिवाला भोळ्या शंकराला, सांगाया शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आले दर्शनाला शंकरा, तुझ्यासाठी आले दर्शनाला महादेवा, तुझ्यासाठी आले दर्शनाला. जय हो. सांज सकाळी येईन आरतीला, सांज सकाळी येईन आरतीला, तुझ्यासाठी आले दर्शनाला शंकरा, तुझ्यासाठी आले दर्शनाला महादेवा, तुझ्यासाठी आले दर्शनाला शंकरा, तुझ्यासाठी
दिवे जळती ते पाहुणे आनयन माझे दिपती ते पाहुणे आनयन माझे दिपती ते पाहुणे आनयन माझे दिपती तुझ्या विना अर्थ नाही माझ्या जीवनाला शंकरा तुझ्या विना अर्थ नाही माझ्या जीवनाला तुझ्यासाठी 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 आले दर्शनाला शंकरा तुझ्यासाठी आले दर्शनाला हे महादेवा तुझ्यासाठी आले दर्शनाला आले दर्शनाला महादेवा तुझ्यासाठी आले दर्शनाला बोले देवा तुझ्यासाठी आले दर्शनाला नम पार्वतीश्वर ज्यावेळेस असणाऱ्या त्या माझ्या भगवती मातेने ऐकलं की देव म्हटले की ह्या मुलीला माझ्या दर्शनाकरता घेऊन येऊ नका त्यावेळेस असणारी माता भगवती म्हणते अरे तुझ्यासाठी तर मी दर्शनाला आले तुझा आणि माझा असणारा या ठिकाणी किती युगाचा विरह आहे ते मिटवण्याकरता तर मी आले आणि तो येऊ नका म्हणतो ठीक नाही आणि मग काय करावं हिमालयाने मेनिकेला प्रश्न पडलेला आहे त्या ठिकाणी नारद महर्षी आलेले आहेत आणि नारद महर्षी आल्यानंतर हिमालयाने मेनका दोघांना त्या ठिकाणी आपले असणारे मुलीची असणारी पत्रिका कुणाची जगदंबा भवानी मातेची पत्रिका नारदाजवळ दिली देवा देवा तुम्हाला कोण म्हणते नारद म्हणते हिमालयाला हिमालयाने मेनका नारद महर्षीला बोलू लागल्या हे आमच्या मुलीची पत्रिका बघा आणि मुलीची पत्रिका बघा म्हटल्याबरोबर नारदाने पटकन असणार काय केलं असं असणार पंचांग काढलं आणि पंचांग काढून असणार सांगितलं हिमालय मेनका तुमच्या पोटी असणारे ही आलेली साक्षात कोण आहे आदिमाया शक्ती आहे सर्व ऐश्वर्य संपन्न आहे सुखाची दात्री आहे सुख देणारी आहे कृपा करणारे आहे पण ऐकत आहे ना कथा ऐकत आहे ना तुम्ही पण काय झालं नारदा सर्व गोष्टी चांगल्या आहेत पण तुमच्या मुलीचा विवाह एका असणाऱ्या राजाबरोबर नाही तर तुमच्या मुलीचा विवाह एका असणाऱ्या स्मशानातल्या जो स्मशानामध्ये राहतो ज्याच्याकडे राहायला घर नाही त्याच्याबरोबर त्याचा असणारा विवाह होणार आहे असं म्हटल्याबरोबर दोघांनाही महाराज धक्का बसला का इकडे तर देवदेवतांनी सांगितलं होतं ते साक्षात भगवान शंकर परमात्मा यांच्या बरोबर विवाह होणार आहे देवाचे देव महादेव आणि इकडे तर नारद महर्षी सांगतायत की स्मशानातल्या असणाऱ्या त्या एक ज्याला राहायला घर नाही अशा व्यक्तीबरोबर विवाह होणार आहे काय करावा आणि त्या ठिकाणी नारद महर्षी म्हणतायत तो देवाने जे सांगितलं तोच देव आहे पण त्याच्याकडे तो कैलाशीचा राजा आहे चक्रवर्ती आहे पण तो स्मशानामध्ये राहतोय त्याच्यामुळं तो तुमच्या मुलीला सुख देणार आहे का नाही देणार आहे मला माहित नाही पण योग असा आहे की तुमच्या मुलीचा विवाह कोणाबरोबर होणार आहे त्या स्मशानवाशी बरोबर होणार आहे दोघांना आनंदही तेवढा झाला आणि दुःखही तेवढं झालं काय करावं त्या ठिकाणी समजायला तयार नाही महाराज एके दिवशी हिमालयाने मेनका भगवान शंकर परमात्म्याच्या दर्शनाला गेले आता मुलीला घेऊन गेले नाहीत आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी देवाशी बोलणं झालं बातचीत झाली दर्शन झालं परत आले आणि परत आल्यानंतर जे संध्याकाळी असणार स्वप्न कुणाला
पार्वती मातेला पडलं होतं ते स्वप्न असणारं हिमालयाला आणि मेनिकेला पार्वती माता सांगू लागली, आई बाबा मला सकाळी पहाटे स्वप्न पडलं. कधी पडलं? सकाळी पहाटे स्वप्न पडलं की माझ्या स्वप्नामध्ये भगवान शंकर परमात्मा आले. त्यांचा माझा काय झाला? विवाह झाला. आपल्या असणाऱ्या मुलीचे शब्द त्यांच्या हृदयामधून महाराज एक जागा करून बसले. काय करावं? इकडे सुद्धा देवदेवता सर्व असणारे ऋषीमुनी सर्वजण तेच म्हणतायत, पण यांची असणारी मानसिकता अशी होती, भगवान शंकर परमात्मा म्हणजे कोण? राजा आहे, चक्रवर्ती आहे, देवाचा देव आहे. पण यांचं राहणीमान आणि यांचा वास ज्या ठिकाणी राहतात ते पाहिल्यानंतर यांच्या मनाला दुःख वाटू लागलं महाराज. मग ब्रह्मदेव, नारद महर्षी आणि विष्णू भगवान परमात्मा हिमालयाच्या घरी गेले. कशासाठी? आमच्याकडे मुलगा आहे हो, तुमची मुलगी देता का? कोण गेलं? विष्णू भगवान परमात्मा, ब्रह्मदेव आणि नारद महर्षी हिमालयाला मेनिकेला बोलण्याकरता गेले. त्यांनी सांगितलं, सर्व असणारं गोष्टी सांगितल्या, होणाऱ्या गोष्टी सांगितल्या. आणि सांगितल्यानंतर त्या ठिकाणी हिमालयानं मान हलवले, होकार दिला. पण ऐका, होकार दिला पण ब्रह्मदेव विष्णू भगवान परमात्मा म्हणतात, इकडनं ठीक आहे, आता इकडला होकार मिळाला, पण मुलगा काय म्हणतोय? मुलाला मुलगी पसंत आहे का नाही हे बघावं लागेल ना. मग शंकर भगवान परमात्म्याकडे गेले. गेल्यानंतर हा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला आणि मांडल्यानंतर भगवान शंकर परमात्मा म्हणले, नाही, मला संसारामध्ये गुरफटायचं नाहीये, मला संसार करायचा नाही, मी संसार करण्याकरता या ठिकाणी आलेलो नाही. मला जगाचा उद्धार करायचा आहे, माझ्या भक्तांचा मला उद्धार करायचा, त्यांच्यावर कृपा करायची. काय करावं? नाराज होऊन सर्व असणारी देवता परत आली. ब्रह्मदेवाने असणारा त्या ठिकाणी एक ब्रह्मदेव म्हणजे कसे? चतुर होते महाराज. आणि त्यांनी डोकं लावलं, म्हणले भगवान शंकर परमात्मा असं काही विवाहाला मान्यता देणार नाहीत. आपण काय करू? त्यांच्या अंतकरणामध्ये वासना जागू, त्यांच्या अंतकरणामध्ये कामदेवाला सांगू. कामदेवाला असणारं पटकन बोलवून घेतलं आणि सांगितलं, हे कामदेवा, तुला एक काम करायचंय. काय? भगवान शंकर परमात्मा त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले आहेत, त्यांच्याकडे जायचं आणि त्यांच्या अंतकरणामध्ये कामवासना, इच्छापूर्ती जागवायची. त्या ठिकाणी वसंत आणि रती असं त्यांचे असणारे सहाय्यक बोलवले त्या ठिकाणी आणि त्यांना हे काम दिलं महाराज. भगवान शंकर परमात्म्याकडे गेले. गेल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या योजनेनुसार त्या ठिकाणी भगवान शंकर परमात्म्यावर काय करू लागले? बाण सोडू लागले. आणि कामदेवाच्या सोबतीला असणारा मदन सुद्धा होता. कामदेव, मदन, वसंत. कामदेव म्हणजे इच्छापूर्ती, मदन म्हणजे मोहून टाकणारा, वसंत म्हणजे त्या ठिकाणी दरवळ म्हणजे श्वास तयार करणारा. असं सर्वजण त्या ठिकाणी होते. आणि कामदेवाने सांगितलं कुणाला? मदनला. त्या मदनाला सांगितलं, काय कर, तुझं असणार पहिलं बाण असणारा कोणाकडे सोड? भगवान शंकर परमात्म्यावर सोड महाराज. मग त्या ठिकाणी मदनाने असणारा बाण सोडलेला आहे. म्हणून नाथबाबांनी वर्णन केले बघा, यळका मदन तो केवळ पंचानन, यळका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, यळका मदन केवळ पंचानन. झलक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, चंद्र
हो, मी शंकर भगवान परमात्मा आणि माता पार्वतीला कधी यायचंय ती सांगणार आहे. तोपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी थांबायचंय बरं का. भगवान शंकर परमात्म्यावर प्रहार केला बाणाचा. कशा? धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रचंद्राशी दराला लाविला गेले, यडका मदान केवळ पंचानन. भगवान शंकर परमात्मा यांच्यावर बाण मारला महाराज. आणि भगवान शंकर परमात्म्याचं ध्यान त्या ठिकाणी त्यांना वाटायला लागलं काय झालंय मला. रामनामामध्ये एवढे दंग असताना सुद्धा माझ्या मनामध्ये का बरं असं होतंय, का बरं असं होतंय असं त्या ठिकाणी त्यांना वाटू लागलं. त्यांनी दिव्य दृष्टीनं पाहिलं तर हे सर्व असणारे नियोजन करते दिसायला लागले. काय करावं. आणि त्याच ठिकाणी असणारा भगवान शंकर परमात्म्याला राग आला. मी काही संसार करणारा माणूस वाटतो तुम्हाला? अरे मी कशासाठी आलोय? माझं असणारं या ठिकाणी कर्तव्य काय आहे? आणि तुम्ही मला असणाऱ्या संसारामध्ये पाडण्याच्या गोष्टी करतायत. नाहीये, मी संसारामध्ये पडणार नाही. राग आल्याने रागाच्या भरामध्ये भगवान शंकर परमात्म्याने तिसरा डोळा उघडला. तिसरा डोळा उघडून असणारा त्या मदनाला जागेवर मारून टाकला. आता कामदेवाने वसंत पळून गेले महाराज. पळून ब्रह्मदेवाकडे गेले, विष्णू भगवान परमात्म्याकडे गेले, सांगायला लागले देवा असं असं झालं, काय करावं. आणि मग काही हरकत नाही म्हटले, चला एक वेळेस आपण जाऊया. मग त्या ठिकाणी ब्रह्मदेव विष्णू भगवान परमात्मा जायला लागले. कामदेव म्हणला माझी काय येण्याची टप्पर नाही म्हणला. माझ्या देखत असणाऱ्या मदनाला काय केलंय, जाळून टाकलंय. मी येऊ शकत नाही. कामदेव घाबरायला लागले. महाराज ब्रह्मदेव आणि नारद त्या ठिकाणी गेलेले आहेत. विष्णू भगवान परमात्मा गेले, देवांचे असणारे विनंती केलेली आहे. विनंती केल्यानंतर तरी सुद्धा भगवान शंकर परमात्मा तयार होईना गेले. मग एक दिवशी माता पार्वतीने ठरवलं की आपण दर्शनासाठी जायचं. कुठं? भगवान शंकर परमात्म्याकडे. गडबड त्या ठिकाणी कुणी माता पार्वतीने केली. ताट भरला आणि भगवान शंकर परमात्म्याच्या दर्शनासाठी निघालेले आहे. समोर गेले, भगवान शंकर परमात्म्याचं दर्शन घेतलं. देवाला हाक मारली, देवा अहो मी तुमच्या दर्शनासाठी आले, तुम्ही डोळे पण उघडत नाही. काय असा तुमच्या मनामध्ये विचार आहे? अहो तुम्ही पुरुष आहात, मी प्रकृती आहे. ज्या ठिकाणी पुरुष आहे त्या ठिकाणी प्रकृती हे असणंच आहे. ज्या ठिकाणी शंभू आहे त्या ठिकाणी अंबिका असणंच आहे. म्हणून देवा तुम्हाला माझा असणारा स्वीकार या ठिकाणी करावा लागणार आहे. अहो मी तुमची अर्धांगिनी आहे आणि अर्धांगिनी म्हटल्यानंतर एकमेकाला सोडून राहता येत नाहीये. त्या ठिकाणी भगवान शंकर परमात्म्याने डोळे उघडले आणि पार्वती मातेला पाहिले. इकडे शंकर भगवान परमात्म्याची अशी अवस्था झाली महाराज. काय करू त्यांना समजना महाराज. मनातल्या मनात विचार करतायत, सांगा मी काय करू, भक्ती करू का संसार करू, सांगा मी काय करू. देव आहेत, महादेव आहेत, पण संसाराकडे आकर्षिले जात आहेत. काय करावा. पार्वती मला संसारामध्ये नाहीये, यायचं नाहीये. पार्वती माता म्हणते देवा असं करू नका. जर तुम्ही आणि मी जर असणारे या ठिकाणी एकत्रित आलो नाही तर मी तुम्हाला शब्द दिला होता देवा, मी पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला पती म्हणून स्वीकार करीन. म्हणून देवा तुम्हाला माझा स्वीकार करावा लागणार आहे. शंकर भगवान परमात्मा म्हणतात काही हरकत नाही, मी विचार करतो, विचार करून सांगतो. बघा माता पार्वती घरी गेल्या. शंकर भगवान परमात्म्याने 7 ऋषींना बोलवलं. म्हणले खरंच असणारी पार्वती माझ्यावर एवढे प्रेम करते का म्हणून परीक्षा घेण्याकरता 7 ऋषींना बोलवलं. आणि बोलवल्यानंतर त्या ठिकाणी
7 ऋषींना सांगितलं जा, आणि जाऊन त्या ठिकाणी खरंच असणारी पार्वती माझी असणारी भक्ती करते का पहा. घराकडे पार्वती माता आल्या आणि घराकडे आल्यानंतर मेनका आणि आपल्या असणाऱ्या वडिलांना सांगितलं, देव माझ्याशी लग्न करण्याला तयार नाही, ते मला तपश्चर्या करायची. कारण तपाच्या साधनेच्या द्वारे देव आपला करता येतो, म्हणून तपश्चर्या करण्यासाठी मेनका आणि हिमालयाची असणारी परवानगी घेतली महाराज आणि तपश्चर्या करण्यासाठी निघालेली आहे. आपल्या असणाऱ्या बरोबर पार्वती मातेच्या असणाऱ्या दाशी जया आणि विजया बरोबर घेतलेल्या आहेत आणि तपश्चर्या करण्याकरता पार्वती निघालेली आहे. सर्व असणारे अलंकार वस्त्र त्या ठिकाणी टाकलेले आहेत, तपश्चर्याचे वस्त्र घातलेले आहेत आणि माता पार्वती तप करण्याकरता निघून गेली. त्या ठिकाणी तपश्चर्या सुरू आहे. हो, भगवान शंकर परमात्म्याचं नामस्मरण चालू आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. तपश्चर्या माझ्या भगवती माता त्या ठिकाणी करते. सप्तऋषी त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी बोलू लागले, कोण तुम्ही, या ठिकाणी कशा करता आलात. त्या असणाऱ्या माता पार्वतीने सांगितले, तपश्चर्या करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. भगवान शंकर परमात्म्याची तपश्चर्या करतायत. का बरं तपश्चर्या करतायत. त्यावेळेस माता पार्वतीने सांगितलं, मी त्याला पती म्हणून मी त्याचा स्वीकार करणार आहे. सप्त ऋषी असणारे त्या ठिकाणी बोलू लागले, महादेवाने सांगितलं होतं माझ्या विरोधात बोला, मला काय म्हणायचं ते म्हणा. आणि मग ते सप्त ऋषी म्हणू लागले, काय येण्यासारखं, तुमचं राजवैभव, तुमचं असणारा चेहरा बघा, तुमचं रूप बघा, तो महादेव कुठे आणि तुम्ही कुठे. अहो, त्याच्या गळ्यामध्ये सर्प आहे, हे की नाही, त्याला व्याघ्रांबर नेसायला आहे, स्मशानामध्ये वास करतो राहतो, आणि कशामुळे तुम्ही त्याचा असणारा स्वीकार करताय. अहो, तुम्ही जर ठरवलं तर किती असणारा मोठ्या राजाशी लग्न करू शकताल, हे की नाही, आणि सुखाने संसार करू शकता, त्याला राहायला घर नाही. कोण म्हणते, ऋषी त्या ठिकाणी बोलू लागले, भगवान शंकर परमात्म्याने सांगितलं होतं तुम्ही असं बोला म्हणून. आणि त्या ठिकाणी मग बरेच काही असणारे शंकर भगवान परमात्म्याबद्दल बोलले. आणि मग माता पार्वतीने सांगितलं, हे ऋषी हो, मी ज्या देवाची भक्ती करते तो मला पाहिजे आहे आणि मी मिळवणार आहे. तुम्ही मला माझ्या देवाबद्दल असणार अपशब्द बोलू नका. जर माझ्या देवाबद्दल तुम्ही जर आता अपशब्द बोलले तर माझ्या असणाऱ्या सामर्थ्यानं तुम्हाला जाग्यावर जाळून टाकेल. सप्त ऋषी घाबरले महाराज, म्हणले नको, चला कामापुरतं झालं, निघून गेले. गेल्यानंतर सप्त ऋषींनी भगवान शंकर परमात्म्याला सांगितलं, बाबा म्हणले लय कडक स्वभाव रे बाबा. कुणाचा, माता पार्वतीचा. घाबरून गेली महाराज. शंकर परमात्म्याजवळ गेल्यानंतर सांगितलं, सर्व असणारी त्या ठिकाणची कथा भाग सांगितला. सांगितल्यानंतर शंकर भगवान परमात्मा म्हणले, थांबा, तुम्हाला जमत नाही, आता मी जातो. शंकर भगवान परमात्मा एक असणाऱ्या म्हातारे असणाऱ्या ब्राह्मण देवाचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी परीक्षा घेण्याकरता निघाले. त्या ठिकाणी पोहोचले आणि पोहोचल्याबरोबर त्या असणाऱ्या पार्वती मातेला बोलू लागले, कोण म्हणले तुम्ही, कोण ग तुम्ही, कोण तुम्ही. मग त्या ठिकाणी त्या जया आणि विजय असणाऱ्या दाशीने सांगितलं, ही असणारी हिमालयाची असणारी कोण आहे, कन्या आहे. भगवान शंकर परमात्म्याच्या प्राप्तीसाठी या ठिकाणी तपश्चर्या करत आहे, म्हणून करता आम्ही त्याच्या बरोबर आलेलो आहोत. ती असणारे ब्राह्मण वेशामध्ये असलेले भगवान शंकर परमात्मा सांगायला लागले, म्हणले मला किती 1000 वर्षे झाले, मी 1000 वर्षाचा म्हातारा आहे. किती वर्षाचा, किती 1000 वर्षे झाले, 1000 वर्षाचा म्हातारा आहे. मला माहिती आहे त्या शंकराकडे काहीच नाही. कशाला नादी लागते त्याच्या. सोड, तपश्चर्या सोडून दे आणि जा
कुठेतरी तुझा असणारा विवाह कर. असं म्हटल्यानंतर बोलता बोलता शंकर भगवान परमात्मा बोलून गेले. काय काय बोलून गेले? मला वाटतंय तू त्याच्याशिवाय लग्नच करणार नाहीस काही की. माता पार्वती चालाक होत्या. त्यांनी म्हटले ह्याला माहीत नसताना हे एवढा कॉन्फिडन्स कसं काय बोलू शकतो. मग त्यांनी तपश्चर्यामधून उठून उभारल्या आणि सांगितलं जर मला शंकर भगवान परमात्मा भेटला नाही. त्यांनी ओळखलं की हा कोण आहे? शंकर भगवान परमात्माचा आहे. हे मला जर असणारा शंकर भगवान परमात्मा जर भेटला नाही तर मी माझ्या असणारा या ठिकाणी काय करीन? पहिला असणारा सती असताना मी यज्ञामध्ये असणारी उडी मारली, आहुती दिली. आता मी माझं जीवन संपवते म्हणून असणार कोण? माता पार्वती निघून जाऊ लागल्या महाराज. आणि तेवढ्याच असणाऱ्या त्या असणाऱ्या माता या वेशामध्ये असणाऱ्या ब्राह्मण देवतेच्या वेशामध्ये असणाऱ्या शंकर भगवान परमात्म्याने हात धरला. कुणाचा? माता पार्वतीचा. आणि हात धरल्याबरोबर तर 100% गॅरंटी असणारी माता पार्वतीला पटली ही स्वांगाड आहे. ही कोण आहे? हा पार्वती म्हणे महादेवाला, महादेव म्हणे पार्वतीला मी तुला जोगडा दिसतो का? दिसतो तसा नाहीये. हात धरल्याबरोबर स्पर्श जाणवल्याबरोबर सांगितलं नाहीये. लगेच म्हटली नाही मी जाणार आहे, माझं आयुष्य संपवून टाकणार आहे. आणि मग त्यावेळेस असणारे शंकर भगवान परमात्मा मूळ स्वरूपात आले आणि म्हटले देवी तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस. हो कारण तू माझी अर्धांगिनी आहेस ग पार्वती. तुझा आणि माझा असणारा युग झाले, कितीतरी युग झाले असणारा आपला विरह आहे. आणि त्या विरहाचा असणारा आता समारोप होणार आहे पार्वती. तू मला सोडून जाणार नाहीस आणि मी तुला सोडून जाणार नाहीये पार्वती. त्या ठिकाणी दोघांचं भाषण झालं. जया आणि विजया कुठे? हिमालयाकडं गावात गेल्या. सर्व असणारा कथाभाग सांगितला महाराज. आणि मग दोघांचं त्या ठिकाणी दोघांकडून एकमेकाकडून होकार झाला. आणि मग हिमालय या ठिकाणी काय करू लागला? लग्नाची तयारी करू लागला. आता लग्नाची तयारी म्हणजे काय असतं? हिमालयाने बस्ता बांधला. सर्व पाहुण्यांना असणार काय केलंय? निमंत्रण दिलेलं आहे. सर्व देव देवता सर्वजण त्या ठिकाणी. हिमालय लग्नाच्या तयारीमध्ये आहे. हिमालयानं लग्न मंडपामध्ये पाट चौरंग हार घेऊन आलेला आहे. सर्व असणाऱ्या त्यांच्या असणाऱ्या त्या दूतांना सांगितलेलं आहे. दक्षिण करणाऱ्या लोकांना सांगितलेलं, आपल्या गणांना सांगितलेलं आहे. सर्वांनी त्या एवढा मंडप भव्य दिव्य दिला होता. विश्वकर्माने निर्माण केलेला मंडप. भगवान शंकर परमात्म्याला आणण्यासाठी शिदोरी पाठवली. कुठे? कैलासाच्या ठिकाणी. त्या ठिकाणी शिदोरी पाठवली. त्यावेळेस काय महाराज बैलगाडीने गेली असेल का? हिमालय राज पर्वत होता. मोठ्या थाटामाटात शिदोरी पाठवली आणि सांगितलं की कोणाला घेऊन या? शंकर भगवान परमात्म्याला घेऊन या. आणि त्या ठिकाणी महाराज सर्वजण शिदोरी घेऊन गेलेले आहेत. संध्याकाळी गेलेले आहेत. आणि मग आता हे सकाळी येणार आहेत. इकडे लग्नाची तयारी जोरात झालेली आहे. भगवान शंकर परमात्मा आपल्या असणाऱ्या गणासहित, कुणासहित? त्यांचे जे गण होते भूतगण, त्या भूतगणासहित स्कॉर्पिओ मध्ये बसले. त्यांची स्कॉर्पिओ कशावर? नंदी. नंदीवर बसले. सर्वजण असणाऱ्या त्या ठिकाणी भूतच समोर सगळे आणि वर बसलेले आहेत आणि निघालेले आहेत. आणि मग निघाले महाराज कदम साहेब. निघाल्यावर आवाज भूताचे. कशाचे? फिरकस ओरडायचे. फिरकस मोठमोठ्याने ओरडायचे, मोठमोठ्याने आवाज करायचे. लोकांना सर्व असणारी ती असणारी पृथ्वी दणदणून गेली.
लोक म्हणायला लागले काय असेल बाबा, काय झालं असेल नेमकं. लोकांना आश्चर्य वाटू लागलं. भगवान शंकर परमात्मा हिमालयाच्या नगराकडे येत आहेत हे माहीत झालं. आणि माहीत झाल्यानंतर मग महिला मंडळ वरच्या छतावर जाऊन बघू लागले नवरदेव. आता भगवान शंकर परमात्म्याचं वराड म्हणजे समोर तर भूत दिसते, पण ज्यावेळेस मंडपामध्ये अगोदर आले, कोण आले? विष्णू भगवान परमात्मा लक्ष्मीला घेऊन आले, ब्रह्मदेव सावित्री मातेला घेऊन आले, यक्ष गंधर्व इंद्रदेव चंद्रदेव सर्वजण आले महाराज. मग हे दिसल्याबरोबर कुणाला? मेनकाला दिसल्याबरोबर मेनका काय म्हणते? विष्णू भगवान परमात्मा सुंदर, लक्ष्मी माता सुंदर. बघितल्याबरोबर म्हटल्या माय वराट तर सुंदर दिसायले, नवरदेव बी असा सुंदर असं, हे की नाही? माझा जावाई सुद्धा असाच असल. त्यांना वाटू लागलं. सर्व मंडपामध्ये येऊन बसले आणि तिकडून नवरदेवाची वरात आली. या म्हणा होता ना बाई, नवरदेवाची वरात आली. वरात आल्यानंतर ज्या वेळेस असणार मेनका वरच्या गच्चीवर जाऊ जाऊ बघते, अगं सारखा की मला बघू द्या, अगं सारखा की मला बघू द्या. आणि ज्या वेळेस असणार त्या ठिकाणी भगवान शंकर परमात्मा त्या नंदीवर बसून येत आहेत पाहिलं, आणि पाहिल्याबरोबर असणारी मेनकाला चक्करच आली महाराज. ऊंचे ऊंचे पर्वत तेरे, ऊंचा है तेरा नाम, हे कैलाश के वासी बोले हम करते तुझे प्रणाम. नगर में जोगिया